गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या शिक्रापूर सणसवाडी परिसरात कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रम हे गेल्या 4 वर्षांपासून चालू आहे। या वृद्धाश्रमामध्ये कोणाचाही आधार नसलेल्या बेसहारा आजी आजोबांचा कृपा फाउंडेशन ही संस्था प्रामाणिकपणे सांभाळ व देखभाल करीत असून वयोवृद्धांची व्यवस्थित काळजी घेत आहे। कृपा फाउंडेशन ही संस्था विना अनुदानित असून लोकसहभाग व लोकवर्गणीतून मदत जमा करून चालविली जात आहे। कृपा फाउंडेशनच्या मानस वृद्धाश्रमाचे परिसरात कौतुक होत असून संस्थेने चालू वर्षी मानस आश्रय हा नवीन प्रकल्प सुरू केलाय। हा नवीन सुरू केलेला मानस आश्रय या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ आरतीताई भुजबळ होत्या। त्यांनी आपल्या भाषणातून कृपा फाउंडेशनच्या नवीन प्रकल्पाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या असून आगामी काळात महिला भगिनींच्या वतीने लोकसहभागातून संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ वंदनाताई भुजबळ, कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ मनीषाताई गडदे, शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच मोहिनीताई मांढरे, माजी उपसरपंच सौ सारिकाताई सासवडे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई थिटे, सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई भुजबळ, रोहिणीताई हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री शरद भाऊ दरेकर, पत्रकार रिजवान बागवान आदींनी मनोगत व्यक्त करीत सुरू केलेल्या नवीन प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या। तसेच संस्थेचे कौतुक व अभिनंदन केले। या प्रसंगी कृपा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशजी जाधव, संस्थापिका ॲडव्होकेट मनीषाताई वानखेडे, व्यवस्थापिका श्रद्धाताई जाधव यांच्या वतीने वृक्ष देऊन करण्यात आला। या उद्घाटन कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रकाशजी भोसुरे, सदस्य ॲडव्होकेट मयूरजी दरेकर, सौ अंकिताताई दरेकर, सौ अश्विनीताई गायकवाड, विश्वनाथ जाधव, लक्ष्मीबाई जाधव, बेबी वानखेडे, किशोरजी वानखेडे आदी नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संस्थापिका ॲडव्होकेट मनीषाताई वानखेडे यांनी केले असून आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशजी जाधव यांनी मानले। या प्रसंगी उपस्थित सर्वांची जेवणाची व्यवस्था संस्थेने केली आहे। वृद्धाश्रमामध्ये कृपा फाउंडेशन संचलित या मानस वृद्धाश्रमामध्ये आज नवीन उपक्रमाचं मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा हा संपन्न झालेला आहे आणि माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री सुरेशजी जाधव साहेब। तर आजचा जो उपक्रम तुम्ही नवीन या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या उपक्रमाबद्दल काय माहिती द्याल? थोडक्यात सांगायचं म्हणजे कृपा फाउंडेशनच्या वतीने आपण नवीन मानस आश्रय या नावाने जे गरजू मुलं आहेत त्यांच्यासाठी आश्रयाची भूमिका आपण निभावणार आहोत आणि त्यांना इथं आश्रय आपण देणार आहोत आणि शिक्षणाची जवळपास आपण त्यांची व्यवस्था करणार आहोत। या हिशोबातून आपण हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। धन्यवाद सर। हे होते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष। तदनंतर मी भेटणार आहे याच कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमाच्या संस्थापिका आमच्या भगिनी सन्माननीय सौभाग्यवती मनीषाताई ॲडव्होकेट मनीषाताई वानखेडे। हे देखील प्रामाणिकपणे या वृद्धांची त्या ठिकाणी सेवा करण्याचं अगदी मनापासून त्या ठिकाणी काम करतात। आजचा जो उपक्रम तुम्ही मानस नावाचा आश्रयाचा या ठिकाणी सुरू करीत आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या उपक्रमाबद्दल? आश्रय म्हणजे घर, मुलांना घर मिळावं, तशीच पुढची पिढी घडावी आणि त्यांना शिक्षण मिळावं। ज्यांना वडील नाही किंवा आई नाही अशा मुलांना घरात राहून लहान भावंडांना सांभाळावं लागतं आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं किंवा परिस्थितीमुळे जे शिकू शकत नाही अशा मुलांसाठी आमच्याकडून समाजाला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही त्यांना आश्रय देतो आहे इथे आणि त्यांचा संस्था सगळा खर्च उचलायला तयार आहे। धन्यवाद मॅडम। आणि खऱ्या अर्थानं हा आश्रम तुम्ही पाहतच असताल, या आश्रमामध्ये जे बेघर आहेत, ज्यांना कुणाचाही आधार नाही, सहारा नाही, जे बेसहारा आहेत अशी वृद्ध, त्याच्यामध्ये महिला आजी असतील, आजोबा असतील, पुरुष बाबा असतील, अशांचं सर्व खर्च हे संस्था त्या ठिकाणी
उचलते आणि खऱ्या अर्थानं या संस्थेला कुठलाही सरकारी अनुदान त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. हे काम करीत असताना त्यांना अनेक संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. लोकसहभागातून, लोकांच्या मदतीतून हा उपक्रम त्या ठिकाणी ते चालवतात. ज्यांनी दिलं ते प्रामाणिकपणे स्वीकारतात आणि मी आजच्या माध्यमातून तमाम नागरिकांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतोय की मी स्वतः यस मराठी न्यूजच्या चॅनलचा प्रतिनिधी या नात्यानं आज या संस्थेला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना मी कळकळीची विनंती करतोय की लाखो रुपयांच्या वायपट त्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा घासातील घास म्हणून आपण या कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमाला नक्कीच मदत त्या ठिकाणी करताल. आणि यानंतर मी जुडतोय याच मानस वृद्धाश्रमाच्या प्रामाणिकपणे आणि सर्व वृद्धांच्या देखभालीची काळजी घेणाऱ्या आणि हा जो प्रकल्प आहे व्यवस्थितपणे पुढं ढकलत जाणाऱ्या आमच्या श्रद्धाताई सुरेश जाधव, काय म्हणाल? हे मानस आश्रय तुम्ही या ठिकाणी चालू केलं त्याबद्दल काय भूमिका राहील तुमची? आश्रयाचं तर मी सांगेनच, त्याच आधी सांगेन वेळोवेळी आमच्या रिजवान सरांनी एकही रुपया फी न घेता आमच्या आश्रमाची न्यूज प्रत्येकाच्या घराघरात, दारादारात पोचवली. मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आश्रय म्हणजे काय? आश्रय ही देवाने एक दिलेली देणगीच आहे की ज्यात फक्त आपण एक फक्त दुवा आहोत की मानवी जीवनामध्ये आपण कोणती गोष्ट करण्यापेक्षा आपण त्यांना एक आसरा देणं, लहान मुलांची शिक्षणाची गरज, किंवा ज्या महिला आहेत की त्या विधवा आहेत किंवा ज्यांना एकट्याच राहतात, त्यांच्या मिस्टरांचा त्यांचा डायव्होर्स झालेला आहे, अशा महिलांचे किंवा काही महिला कामगार वर्ग, त्यांना एकट्या मुलांना घरी सोडून जावं लागतं, अशा मुलांचा आपण आसरा म्हणून एक उपक्रम चालू केला आहे. सुरेश सर आणि मनीषा मॅम ह्या वेळोवेळी माझे रॉयल हिरो झालेले आहेत की त्यांच्याच वेळी मी हे पुढं चालवत आहे आणि हे सगळं करण्याचं कार्य मी त्यांच्याकडनंच शिकले. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. माझ्या मानस वृद्धाश्रमाने मला काहीतरी वेगळा मार्ग दाखवला आणि त्यातून आम्ही काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतो व सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं हा नवीन संकल्प व्यवस्थित चालो. आणि रिजवान सरांचे तर खूप खूप आभार. कधीही काळी कोणत्याही वेळप्रसंगी ते आमच्यासाठी उभे राहतात आणि आमची गोष्ट प्रत्येकापर्यंत पोचवतात. त्यांचे मनपूर्वक आभार. आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नामांकित अशा औद्योगिक नगरी असलेल्या आणि पुण्यभूमी असलेल्या या सणसवाडी आणि शिक्रापूर नगरीमध्ये, या परिसरामध्ये जवळच असलेल्या कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमामध्ये आज नवीन उपक्रम आणि त्याचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरातील माता भगिनी हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष लाभल्या होत्या, शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौभाग्यवती आरतीताई भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. ताई, आजच्या या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः ज्यांनी हे उपक्रम चालू केला ते जाधव सर, वानखडे मॅडम यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मी ह्यांच्या वृद्धाश्रमाला प्रथमतः मनापासून शुभेच्छा देते आणि जो त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. अजून काही महिला माझ्यासोबत जोडल्या जात आहेत. या ताई आहेत, आपण त्यांनाही विचारू की आज मानस वृद्धाश्रमामध्ये नवीन उपक्रम हा जो चालू करण्यात आलेला आहे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुरेशजी जाधव आणि संस्थापिका मनीषाताई वानखडे आणि व्यवस्थापिका श्रद्धाताई जाधव यांनी आजच्या हा आगळा वेगळा आणि अनोखा आज उपक्रम त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्तानं? प्रथमतः मी सुरेश सर व मनीषाताई वानखडे आणि व्यवस्थापन आपल्या जाधवताई यांचं मी खूप आभार मानते की त्यांनी जो हा नवीन उपक्रम राबवलेला आहे तो खूपच छान आहे. अनेक मुलं आहेत अशी हुशार वगैरे की त्यांना ह्या उपक्रमाची गरज आहे आणि त्यांचं शिक्षण वगैरे ह्या उपक्रमाद्वारे होणार आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद मॅडम. अजून काही महिला भगिनी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. आज उपक्रम हा कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. काय सांगाल या नवीन उपक्रमाबद्दल?
या नवीन उपक्रमाबद्दल अगोदर वानखडे सर आणि संस्थापिका जाधव सर यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी एकदम योग्य उपक्रम चालू केला आहे. ज्यांना खरंचच गरज आहे, जे विद्यार्थी खूप हुशार आहेत परंतु त्यांची घरची परिस्थिती नाही आहे, त्यांना खूप मोठी मदत या उपक्रमाद्वारे होणार आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर आपल्या दुसऱ्या भगिनी आहेत. आजच्या उपक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा तर त्या ठिकाणी दिल्याच आहेत, पण उपक्रमाबद्दल भविष्य काळामध्ये या परिसरातून तुमच्या महिला भगिनीच्या वतीनं काय आव्हान तुम्ही मदतीसाठी या ठिकाणी करणार आहात? आज हा जो मानस वृद्धाश्रमात कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे की तो अशा ज्यांना निराधार आहेत मुलं, ज्यांना आईवडिलांची साथ नाही आहे, त्यांना सांभाळण्याचा जो आश्रय मानस आश्रय म्हणून जो उपक्रम चालू केला आहे त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. मुलांना खऱ्या अर्थानं वाढवताना अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागणार आहे, तरी पण त्यांनी हा मोठा असं गोष्ट तयार होऊन ते त्यांच्यासाठी समाजामध्ये जे प्रत्येक घटकांनी त्यांना मदत करावी असे मी या ठिकाणी नमूद करते. कारण ही छोटी गोष्ट नाही आहे, एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. आपण आता मुलं सांभाळतो तर अशी कित्येक अशी निराधार मुले या ठिकाणी येतील, प्रत्येक जणाची त्यांना मदत व्हावी. आपल्या परिसरात हा वृद्धाश्रम आहे, आम्ही वेळोवेळी येऊन आमच्या इथे जे काही कार्यक्रम असतील ते इथे साजरे करू, यांना आमच्या वतीने जे काही योगदान देता येईल ते देऊ आणि समाजामध्ये प्रत्येक जणाला असे मी आवाहन करते की या ज्या उपक्रमाला या दोन्ही मान्यवरांना वानखेडे ताई असतील आणि जाधव सर असतील, दोन्ही जणांनी खूप असा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांचं सर्वांनी यांच्या उपक्रमाला फुल ना फुलाची पाकळी थोडीफार मदत करावी आणि असाच हा उपक्रम होऊन मुलांच्या भविष्यासाठी मदत व्हावी. धन्यवाद. यानंतर आत्ताच शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच असलेल्या ताई माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, आजच्या या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात. उपक्रमाबद्दल काय आपण सांगाल? आज या ठिकाणी मानस वृद्धाश्रमामध्ये त्यांनी जे त्यात संस्थापिका आज वानखडे ताई असतील आणि जे संचालक आहेत ते जाधव सर असतील, त्यांनी हा जो उपक्रम जो केलेला हा उपक्रम खूप स्तुत्यप्रत्य आहे. कारण हा उपक्रम करताना ज्या मुलांना शेतकरी वर्ग असेल किंवा अनाथ आश्रम म्हणजे अनाथ जी मुलं असतील ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा ऊस कामगार असतील त्यांची जी मुलं असतील त्यांना जे शिकवण्याचं काम हे जे करतात ते त्यांचं खूपच वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे. तर म्हणून मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा देते, लाख शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद ताई. आपण पाहिलंच असाल की मोठ्या संख्येनं महिला भगिनी आजच्या या नवीन उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहात. मी एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रिजवान बागवानचा कॅमेरामन गोविंद मोरे, सणसवाडी, पुणे. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.